नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जनरल नॉलेजच्या सिरीजमध्ये आज आपल्याला RRB NTPC 2025 12th लेवलच्या झालेल्या एक्झाममधील 4 सप्टेंबर 2025ला झालेला शिफ्ट 1चा पेपर बघायचा आहे। पहिला प्रश्न, बंगालमध्ये विधवा पुनर्विवाह आणि महिला शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणते सुधारक प्रसिद्ध आहे? उत्तर, ईश्वरचंद्र विद्यासागर। भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात राष्ट्रपतींना संविधानानुसार अनुसूचित जमाती निर्दिष्ट करण्याचा अधिकार देण्यात आला आहे? उत्तर, कलम 342। मे 2025 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी खालीलपैकी कोणत्या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना मिनीरत्न श्रेणी 1चा दर्जा दिला? उत्तर, म्युनिशन्स इंडिया लिमिटेड। 2025 मध्ये केंद्र सरकारने भारतातील पहिले स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता लार्ज लँग्वेज मॉडेल तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या स्टार्टअपची निवड केली? उत्तर, सर्वम। संगणक नेटवर्किंगमध्ये MAN या संक्षिप्त नावाचा अर्थ काय आहे? उत्तर, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क। जून 2025 पर्यंत भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे? उत्तर, 22। मे 2025 मध्ये झालेल्या संरक्षण प्रतिष्ठापन समारंभाच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 4 मरणोत्तर चक्रांसह किती कीर्तिचक्रे प्रदान केली? उत्तर, 6। मार्च 2025 मध्ये तुहिन कांता पांडे कोणाच्या जागी भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डचे अध्यक्ष झाले? उत्तर, माधवीपुरी बुच। खालीलपैकी कोणते राज्य 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्याद्वारे स्थापन झाले नाही? उत्तर, गोवा राज्य। भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात ग्रामीण भागात कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याला निर्देश दिले आहेत? उत्तर, कलम 43। एप्रिल 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय सौर आघाडीवर स्वाक्षरी करणारा खालीलपैकी कोणता पहिला आफ्रिकन देश आहे? उत्तर, मॉरिशस। घाट आणि पूर्व घाट यांच्यामध्ये खालीलपैकी कोणते पठार आहे? उत्तर, दख्खन पठार। भारताच्या विकासात त्यांच्या भूमिकेवर भर देणारा मध्यम उद्योगांसाठी धोरण तयार करणे हा धोरणात्मक अहवाल कोणत्या संस्थेने सादर केला? उत्तर, नीती आयोग। भारतीय संविधानातील कोणत्या कलमात संघराज्य आणि राज्यांमधील कायदेविषयक अधिकारांच्या वाटपाचा उल्लेख आहे? उत्तर, कलम 246। पेटुनियामध्ये कोणते रंगद्रव्य असते ज्यामुळे त्यांना आम्लयुक्त वातावरणात लाल जांभळा रंग मिळतो? उत्तर, अँथोसायनिन्स। केरळमधील तिरुअनंतपुरम येथे असलेल्या कुटियाट्टम केंद्राचे व्यवस्थापन खालीलपैकी कोणत्या संस्थेकडे आहे? उत्तर, संस्कृती मंत्रालय। गुप्त काळात भाले आणि तलवारी यांसारख्या शस्त्रांच्या दुकानांचे आणि पुरवठ्याचे व्यवस्थापन खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यांनी केले? उत्तर, रणभंडागारिका। 5 मे 2025 रोजी केंद्र सरकारने ग्रीनफील्ड विमानतळांना चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी मान्यता दिल्यामुळे कोणती 2 ठिकाणे चर्चेत आली? उत्तर, कोटा आणि पुरी। 78व्या कान्स चित्रपट महोत्सवात जान्हवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या होमबाउंड या भारतीय चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? उत्तर, नीरज घायवान। हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड सारख्या डोंगराळ राज्यांमध्ये निव्वळ पेरणी क्षेत्र कमी का आहे? उत्तर, तीव्र उतार आणि पातळ मातीच्या थरांमुळे। खालीलपैकी कोणते शाश्वत विकास उद्दिष्ट सर्वांना परवडणारी, विश्वासार्ह
शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा उपलब्ध करून देणे हे आहे. उत्तर गोल 7. एप्रिल 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अधिकृत अहवालानुसार कोणत्या राज्यात संवेदनशील वन विभागांमध्ये प्रथमच AI आधारित रिअल टाइम वन देखरेख प्रणाली लागू करण्यात आली आहे? उत्तर मध्य प्रदेश. खालीलपैकी कोणती संगणकाची प्राथमिक मेमरी आहे? उत्तर रॅम. कोणते खनिज इन्सुलिन ग्रॅन्युल तयार करण्यास, पचन करण्यास, चयापचय करण्यास आणि पुरुषांच्या प्रोस्टेटच्या कार्यास मदत करते? उत्तर जस्त. भारतात रेड बुल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने डॅश डॅश पासून रेड बुल एनर्जी ड्रिंक आणि त्याचे प्रकार आयात आणि विक्री केली आहे? उत्तर 2007. फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय अंतराळ मोहिमांनी सौर ज्वालाची पहिली प्रतिमा घेतली? उत्तर आदित्य L1. 1947 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था दारिद्र्याने भरलेली होती. स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणत्या क्षेत्राचे वर्चस्व होते? उत्तर कृषी क्षेत्र. भारताने अधिकृतपणे आर्थिक उदारीकरण कोणत्या वर्षी सुरू केले? उत्तर 1991. सिंधू नदी प्रणालीची उजवी तीर उपनदी निवडा. उत्तर काबूल नदी. शरीरात कार्बोहायड्रेट्सचे मुख्य कार्य काय आहे? उत्तर ते ऊर्जा प्रदान करते. भारतातील निम्न पुरा पाषाण युग ज्यामध्ये अच्युलियन काळाचा समावेश आहे अंदाजे किती वर्षांचा आहे? उत्तर 6 लाख ते 1.5 लाख वर्षे. भारतात लोक अदाली कोण आयोजित करतात? उत्तर राष्ट्रीय आणि राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरण. 2025 मध्ये कोणत्या कादंबरीला पर्सिव्हल एव्हरेटला काल्पनिक कथांसाठी पुलित्झर पुरस्कार मिळाला? उत्तर जेम्स. मार्च 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेत श्री एस रामकृष्णन सेंटर ऑफ एक्सलन्स इन फ्लुइड अँड थर्मल सायन्स रिसर्च सुरू करण्यात आले? उत्तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात कोकणी भाषा प्रामुख्याने बोलली जाते? उत्तर गोवा. लागवड केलेल्या आणि नैसर्गिक वनस्पतींमध्ये खालीलपैकी कोणता प्रमुख फरक आहे? उत्तर मानवी देखरेखीचा समावेश. भारताचे 52वे सरन्यायाधीश कोण आहेत? उत्तर न्यायमूर्ती BR गवई. निव्वळ पेरणी क्षेत्र या शब्दाचा अर्थ काय आहे? उत्तर वर्षभरात पिकांसह लागवड केलेले एकूण क्षेत्र. जागतिकीकरणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? उत्तर भारतीय अर्थव्यवस्थेला जगाशी एकात्म करा. 1920च्या असहकार चळवळीत खालील सर्व गोष्टींचा समावेश होता वगळता? उत्तर अधिकाऱ्यांवरील हिंसक हल्ले. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.